स्वागत आहे तुमचं नवीन एका मोठ्या ब्लॉगमध्ये। तर आज पल्सर घेऊन चाललो आहे आणि दुसरा विषय असा आहे की आपलं ॲडॅप्टर जे आहे ते खराब झालेलं आहे ना, तो ॲडॅप्टरची पण टेस्टिंग होईल आज गाडीवर। नसलं तर आहे तेच आपल्याकडं त्याचं हे करावं लागेल, काय बोलतो त्याला, व्हॉइस ओव्हर द्यावं लागेल नंतर। आता लोकेशन तर बघा कसं, म्हणजे व्ह्यू तर बघा कसं दिसतंय। आता लोकेशन आजचं तर मी नाशिकला चाललो तर तिथून पुढं तिथे गेल्यानंतर कळलं आपल्याला का कुठं जायचं आहे आपल्याला। ठीक आहे, फिरायला चाललो आणि तिथून मग कळणार नंतर आपण जाणार कुठे आहोत। ठीक आहे, चलो। फायनली खांडगावच्या रोडनं आपण नाशिक हायवे लागणार आहे आणि इथनं डायरेक्ट आपण किरणच्या फ्लॅटवर जाणार आहे नॉनस्टॉप नाशिकला गेल्यानंतर फ्लॅटवर गेल्यानंतर आपण बघणार आहे की आपण जाणार कुठे कुठे आहोत। तसं तो बोलला आपण सापुताऱ्याला जाऊ, पण आपण तिथं गेल्यानंतर अजून डिसाईड करूया, ते फिक्स नाही आहे। तर बघूया काय होतं काय नाही, आणि त्यात ह्या गाडीचा राईड पण होईल आणि या गाडीची स्पीड टेस्ट पण करायची। त्याचं पल्सर मी पहिले पण चालवत होतो, पण 250 फर्स्ट टाईम चालवणार आहे। तर बघूया आणि तुम्ही पण एन्जॉय करा। फायनली आपण नाशिकमध्ये पोहोचलो आहे। आता इथून आपण चाललो आहे शुभमकडे एकदा जायचं आणि त्याला तिथून पिक केल्यानंतर आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला म्हणजे किरणकडे जाण्यासाठी सज्ज राहू। अरे काय वाहन वाजवतं यार, जाय तुला एकदा पुढं जायचं, जा। काय डोक्याला बोर करू राहिला सारखा पी तू किंग, तू मेन बघ। एवढी पल्सर चालू आहे, जेवढी पळवायची तेवढी पळवली मी, माझ्या जेवढी टेस्टिंग घ्यायची होती मी तेवढी टेस्टिंग घेतली आणि आता माझ्या डेस्टिनेशनला मी चाललो। तू पुढं जाय, पुढं जाऊन तुला काय गोंधळ घालायचा तो गोंधळ घाल, ठीक आहे। तर आता जाऊ दे, त्याला इग्नोर करा। आपण आता शुभमकडे जाणार आहे आणि पाठीमागं बऱ्याच ठिकाणी काय झालं की कॅमेरा थोडासा माउंट ढिला झाल्यामुळं काय झालं, थोडासा डाऊन झाला, त्याच्यामुळे व्हिडिओज व्यवस्थित आल्या नाही। चायला आत्तापर्यंत जेवढे व्हिडिओज काढले ते सगळ्यांचं कॅमेरा अँगल सगळा टाकीवर मीटरवर आला, रस्ता काही दिसलाच नाही। तर कॅमेऱ्याचा थोडासा अँगल चेंज झाला होता, तो आता मी क्लिअर केला आणि असा व्ह्यूज येतो व्यवस्थित। आता व्ह्यूज आला व्यवस्थित। आणि विषय काय झाला आहे की माउंट ते खराब झालेलं आहे ना, जवळपास वर्ष होऊन गेलं ते माउंट लावून, त्याचं स्टिक खराब झालं आहे, ते नंतर आपण सेट करून घेऊया, त्यात काय वाद नाही। पण आता एकदम प्रॉपर व्ह्यू येतो आहे आणि आपण आता शुभमला तर घेतलं आहे ना, तर इथून आपल्याला पोचायचं आहे आपल्या डेस्टिनेशन म्हणजे आपल्या किरणच्या फ्लॅटवर। तर भेटूया डायरेक्ट किरणच्याच फ्लॅटवर, मग तिथून पुढच्या गोष्टी आपण तुम्हाला सांगेल काय करायचं। फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो, किरणच्या फ्लॅटवर। तिथं गाडी वगैरे पार्क केली व्यवस्थित। किरणला तर भेटलेलेच तुम्ही, आपण ही गाडी घेतली त्या टाईमला सुद्धा ब्लॉग काढला होता। तर आता आम्ही इथून चाललो आहे सापुताऱ्याला। तर मी गाडीवर सापुतारा इथून कसं 76 किलोमीटर आहे सापुतारा इथनं। तर आता आम्ही निघणार इथून आधी कुठलं एका फ्रेंडला, परत आणखी एका फ्रेंडला पिकअप करायचं आहे। त्याला पिक करून याच्या साईटवर एक 10 मिनटं जाणार, तिथून आम्ही डायरेक्ट सापुतारा। आपण भेटूया सापुताऱ्यात। 50वा ब्लॉग आहे आपला, तर स्टे ट्यून। शुभम सेट आल्या पहिले जे गाडीची मी ब्रेक मारलो होतं ना, ते मित्रांना याच्यात घरी जाऊन गाडीला ब्रेक मारला होता। तिथून पुढं मग आम्ही किरणकडे आलो। किरणचा एक फ्रेंड आमच्याबरोबर ॲड झाला, पण काही मेडिकल इमर्जन्सीमुळं तो एक्झिट झाला आमच्याबरोबर आणि तुम्ही हॉस्पिटलला गेलाय। आता आम्ही तिघच चाललोय 8 जोड, जायचं एन्जॉय करायचं आणि यायचं।
तर तुम्ही बाकी पुढे गेल्यानंतर थोडंसं जे सामान लोकेशन भेटतं तर फोटो काढायसाठी थांबू आणि थोडंसं सिनेमॅटिक पण घेऊन यायचं आपण. तसं आम्ही सापुताऱ्यासाठी निघालोय पण किरण एका ठिकाणी गाडी थांबवली. अगो बाई काय वारच काय मापात चालू आहे तर याच्यामध्ये झूम होत नाही पण हे बघा पाण्याच्या मधोमध मस्त एक छोटंसं आयलंड आहे आणि पूर्ण कडेनं पाणी. एका कुठला डॅम आहे हा? ओझरखेड डॅम. ओझरखेड डॅम. ओझरखेड डॅम आहे हा म्हणजे पूर्ण 100% 0% पाणी राहिलेला डॅम होता आणि आता तो परत 100% पूर्ण पावसाने भरलेला आहे. पूर्ण 2 आयलंड आहे तिकडे काय. हा तिकडे पूर्ण 2-3 आयलंड आहे आणि तिकडे आपण जाऊ शकतो थोड्या वेळाने. तर बघू आपण टाइम भेटला तर तिकडे पण जाऊ. तिकडे पण जाऊन येऊ. फायनली मित्रांनो मी फर्स्ट टाइम एंट्री करत आहे. महाराष्ट्र सोडतोय आणि गुजरातच्या बॉर्डरला आलोय. बॉर्डरवर असलेला हा टोल नाका आणि आम्ही आता आलो गुजरात मध्ये. वेलकम टू गुजरात. तुम्ही जाऊ छे आम्ही आवशे छे एवढंच चालू आहे फक्त दुसरं काही नाही. आता पुढं वातावरण तर आश्चर्यच बघणीच दिसतंय. फक्त जाऊया आणि एन्जॉय करूया गुजरात मध्ये. बोला काय म्हणलं? अजिबात नाही कधी जायला. मित्रांनो निसर्गाच्या सानिध्यामध्ये गाडी थांबवली आम्ही. गाडीचं तुम्ही बघताय फोटो काढण्यासाठी फक्त खास इथं थांबलंय. वातावरण बॅक साईडला बॅकग्राऊंड. शुभ्याला इग्नोर करा. माग बा काय गुजरातमध्ये आम्ही. गुजरात आता फक्त छायाचित्र टिपतो आणि तुम्ही नंतर सिनेमॅटिक एन्जॉय करणारच. एन्जॉय युअर ग्रेट व्हिडिओ एक्सपिरियन्स आणि एअरटेल 5G. सापुतारात आलो महाराजचे पॉईंट फिरायला. आठ झोडकुडं पण थांबायचं उतरायचं फोटो काढायचे निघायचे. नेमकी एका ठिकाणी सनसेट पॉईंट वगैरे बघायला जायचं होतं ना तिथं ना ते बंद आहे. व्ह्यू बघा तुम्ही बॅक साईडला. किरण को चैलेंज है चढ़ा पाएगा. बाबा गाड़ी चढ़ गया. अरे ये चढ़ गया गाड़ी. अरे वर एवढं पब्लिक वर. अच्छा त्याच्या हातात एवढं बंडल याचं आहे काय. ओ काका बरं आहे का काका तुमचं सायकल बिकल. अगो भाई अरे या साईडला काय रायडिंग बिडिंग. अरे अनएक्सपेक्टेड. तुमचा घोडा दुसरी पार्क करा. नाही पैसे दिले. हा आता गोंधळत का गाडी जर पार्क करायला जागा नाही भेटली. सांग काय मजा आहे. यालाच मजा म्हणते ना. आता इथं कुठं जायचं. समुद्र सपाटीपासून वर एवढं वर आलो आणि वर आहे ना हे एक्सपेक्टेड नव्हतं केलं. तुम्ही बघा आता
वर एवढी गर्दी असून याचा काही एक अंदाज नव्हता. आणि रायडिंगसाठी गाडी बेड्या वन साईड गाड्या रायडिंगला गो भये सायकल आमच्या पार्टनर आम्ही बायका पोरं आणेल नाही, बाईक आणली बायको आणेल नाही, किन्याची बायकोच नाही आहे त्याच्यामुळे काय. पण हा कुठं घेऊन फिरू राहिला मला. बोल व्ह्यू दाखवतो बॅक साईडचा व्ह्यू. याच्यात झूम होत नाही हा प्रॉब्लेम आहे. झूम करावा बघा बघा निसर्गरम्य वातावरण बघा. आणि अशा वातावरणात खरंच पावसाची गरज होती खरंच पाऊस. आणि थोड्याच वेळात पावसाला पण सुरुवात होणार आहे. आपण तर बघतोय न्यूज रिपोर्टर आहे का. एन्व्हायरमेंटल एक नंबरचं एन्व्हायरमेंटल तयार झालं आहे तिथं. आणि खाली आपण बघतो शेतीचे कसे प्लॉट मध्ये मस्त मस्त शेतामध्ये पिकलेलं आहे. आणि पाण्याचं पण प्रमाण खूप सारं आहे तिथं. आणि एकदम आभाळ भरून आलेलं आहे. आणि थोड्याच वेळात पावसाला पण सुरुवात होणार आहे. ऐकलं मित्रांनो, इथं वर जाण्यासाठी पण जागा आहे बरेच. पण तिथं ना इथं कसे बनवलेले सगळे ग्रिल बनवलेले आहे. कसं ना ते ग्रिल तिथपर्यंतच आहे, त्याच्यावर कुठं काहीच ग्रिल नाही. तरी पब्लिक आहे ना रिस्क घेऊन वर गेलेली आहे. किरण्याला घोड्यावर बसायचं आहे. उधर से जाके ऐसे फिर यहाँ पर लाइन ऐसा है ना इधर से ऐसा ऐसा नहीं है, आगे से फिर है। अरे आगे से ऐसा जाके हाँ आओ आजा भाई आओ ना लॉगिंग करा दो आओ। इधर आओ ब्लॉगिंग ऑलरेडी बहुत हाँ इधर आओ इधर आओ बोल ना. अरे भाई उतना ही किधर बैठे उतना ही लेगा भाई फोटो मारने का पर्पस किरण्या बसलाय वन साईड आता. किरण्या बसला किसका चश्मा लगाइए ना सर। अरे तू 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 कुठे चष्मा डोक्यावर तू अपमान करू राहिला माझ्या मोबाईलचा. मला आता किरण शेट आलेला आहे. लवकर लग्नाचा घोडा. पण हा घोडा चढला किरण्या. लग्नाचा घोडा कधी चढवता काय माहिती. बस उतर हटेल आता. त्याला येडच करून राहिलं, राऊंड मारून घेऊन राहिला त्याच्याकडून. अरे किरण्या हो किरण्या हो हीरो बनेगा। गाईज फायनली आपण लग्नाच्या टायमाला घोडा नव्हता म्हणून आता घोड्यावर बसलोय. आता ते इकडं आता तुमचा घोड्याचा व्ह्यू दाखवतो. चलो चल रे तावडे. बादल बरसा बिजली. किरण टाटा किरण टाटा. मस्त तुम्हाला बाईकचा व्ह्यू बघितला तुम्ही, दुसरं स्पोर्ट बाईकचा व्ह्यू बघितला आणि आता घोड्याचा सुद्धा व्ह्यू बघितला. म्हणून घोडा समोरून कसा दिसला आता घोड्याचा व्ह्यूनं सुद्धा व्हिडिओ काढला आपण. आणि मस्त आपण निघालो आता. आता बघतो पॅराग्लायडिंगचं. किरण म्हणतो पॅराग्लायडिंगचं करूया. तर बघूया जाऊन पॅराग्लायडिंगचं जर जमलं तर तेही करून बघूया. कारण इथं बघण्यासारखं खूप काही आहे. पण टाईम सगळा गोंधळ टाईमापाशी वाढतो. पण अजून आताशी 12 वाजलेत. अजून सगळ्या गोष्टी होतीलच. किरण काय म्हणणं आहे बाकी. बाकी खरंच नजारा हा पाहण्यासारखा आहे. न्यूज चालू झाली. आम्ही आताच घोड्यावरती राईड केली आहे. घोड्यावरती राईड केली. घोड्यावर किरणला घोड्यावर बसायचा टाइम आहे. त्याला भेटन. मला कोविडमध्ये घोड्यावर बसायला भेटलं नाही म्हणून मी बसलो. दुसरं काय नाही. किरण्या पागल झाला. ड्रोन शॉट आपल्याकडे ड्रोन नाही म्हणून हाच आपला ड्रोन शॉट आहे. आणि किरण आहे तिकडे ते 3 ग्लास पाडायचे बॉलनं ते खेळत बसले. आम्ही आलोय पॅराग्लायडिंगला म्हणता येते ते चाराची बीचे फुटके. पॅराग्लायडिंगला आलोय आणि पॅराग्लायडिंगला पब्लिक
मित्रांनो रायडिंग तुम्ही बघितली, टेक ऑफ बघितली आणि लँडिंग पण बघितली. आधी तर माझी फक्त बावूनच फाटली ती, पण आता ती पैसे ऐकूनच फाटली. 3 मिनिटाची 3,000 रुपये. मी चाललो घरी, माझं थांबायचं. फायनली आता ही गुजरात बॉर्डर आम्ही पार करतोय ना. ते समोर दिसलं सगळं काही मराठी. नाशिक, पिंपळगाव, वणी आणि हदगड. आम्ही आता प्रवास करतोय. आम्ही आता परतीच्या प्रवासाला आहे. आता इथून डायरेक्ट आता सप्तशृंगी गड नियोजन काय लोकेशन दाखवतोय. काहीच 2 मिनटं बाहेर बाजूला घेतो. 2च मिनटं. फायनल पोहोचलोय सप्तशृंगी गडापाशी. आता वर निघूया. पहिले तिकीट काढूया रोपवेचं आणि मग निघूया पुढं. चला एकाच पाणी आहे. जोडीने आणली काही घ्यायला ताई. रोपवेकडे चाललो आता. रोपवेकडून जाऊन मस्त रोपवेला डायरेक्ट वर. पहिले तरी पायऱ्या चढायला लागायच्या. मी लास्ट टाइम कधी आलो मला आठवत नाही आहे, पण आलो होतो. आता किरणमुळं परत एकदा दर्शन. आज काय रे भोग आले नाही म्हणजे काय म्हणतात, काय आलं योग. सॉरी आज योग आले. तर आमचं सप्तशृंगीचं दर्शन होणार आहे. तर चला रोपवेकडे जाऊया. लिफ्ट रोपवेमध्ये बसलो रिलॅक्स. इकडं पाठीमागं आणि इथं डायरेक्ट पुढे आहे कृष्ण. त्यामुळे माखन चोरच्या पुढं आणखी एक चोर आहे. 2 चोर एकाच सीटावर. सप्तशृंगी माता की जय. किरण शेठच्या वटवर VIP दर्शन पाठ करून. गर्दी
दंत वगैरे चांगलं लागले. दर्शन वगैरे एकदम मस्त झालं. मलाही पाठीमागे थोडीशी फुटेज घेतल्यानंतर दर्शन दिसतं तसं इकडनं दाखवतो तुम्हाला जेवढं दिसेल तेवढं. फुटेज घेतो रे. अशा पद्धतीनं आमचं माझ्या 50व्या ब्लॉगमध्ये आई सप्तशृंगीचं दर्शन किरणमुळं VIP दर्शन झालं आणि एकदम सक्सेसफुल दर्शन झालं. 50वा ब्लॉग चांगला मला हे झाला आहे. काय पावला आहे 50वा ब्लॉग माझा. तर आता परतीच्या प्रवासात निघतो नाशिकमध्ये. तिथून आपलं रिटर्न घरी. फक्त गाडीवर मी व्हिडिओ काढतो माहीत नाही, पण गाडीवर जर व्हिडिओ करतो कारण ॲडॅप्टर आपलं खराब झालं ना. सो गाडीवर काय आवाज येणार नाही आहे. तर बघूया कसं आहे काय. आणि जर ब्लॉगचा एंड करायचा म्हटलं तर जर मला उशीर होणार असला तर मी ब्लॉगचा एंड किरणच्या रूमवरच करत. नाही तर मग डिपेंड राहील का कुठं करायचं काय. पण बघूया गाडीमध्ये डिसाईड करूया. फायनली किरणच्या फ्लॅटवर आलो आहे आपण. आणि आता बघूया ब्लॉग इथं एंड करायचं की क्लासवर जाऊन. 6 इथंच वाजलेत. मे बी मी ब्लॉग इथंच एंड करेल वर. आणि आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवून गाडीवर कुठल्याही प्रकारचं व्हिडिओ न काढता आपलं सरळ डायरेक्ट घरी निघाल. आता फक्त एकदा वर पोचतो. हे आपली इथं गाडी वर पोचतो आणि तिथून डायरेक्ट घरी निघूया. आणि वर इथंच ब्लॉगचं एंड करूया वर जाऊन रूममध्ये. तर गाडी वगैरे पार्क केली इथे. तर मित्रांनो आपला होता आजचा ब्लॉग असा. सापुतारा आणि सापुतारा आणि शेवटी वणीचं दर्शन घेतलं सप्तशृंगीचं. आणि आजचा 50वा ब्लॉग माझा एकदम चांगला आहे तिथे पार पडला आहे. तर आता इथनं घरी निघतो. गाडीवर काही व्हिडिओ वगैरे घेत नाही कारण ॲडॅप्टर खराब झालेलं आहे त्याच्यामुळे आवाज येत नाही. तर इथंच ब्लॉग संपवतो. आणि ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला येतो.